आपण बघत आहात DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. शिवजयंतीनिमित्त शिवराम मंदिरात दुग्ध अभिषेक सोहळा संपन्न. परमपूज्य रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत म्हणून पूजले गेले पाहिजे व त्यांच्या प्रेरणेतून समाज घडला पाहिजे म्हणून शिवराम मंदिराची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून नुसतं भारतातच नव्हे तर परदेशात देखील एकूण 350 मंदिर उभारण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिले मंदिर नाशिक येथील दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरात शिवराम मंदिराची स्थापना 23 वर्षापूर्वी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातूपासून तयार केलेली सुमारे 200 किलो वजनाची मूर्ती संभाजीनगर येथून तयार करून विविध संस्कार करून प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे शिवराम मंदिरात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मंत्र उपचारांनी दुग्ध अभिषेक करून वैदिक पद्धतीने आरती व पूजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्तात्रय केदार आप्पा यांनी पुनर्वाद परिवार व शिवराम मंदिराच्या पूर्व इतिहासाची माहिती दिली. राहुल पवार यांनी शिवजयंती फक्त एका दिवसापुरती नसून दररोज मंदिरात येऊन महाराजांचे दर्शन घेऊन साजरी करा असे व मंदिराच्या जनजागृतीसाठी भर दिला पाहिजे असे आवाहन केले. माजी नगरसेवक अरुण पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक श्री अरुण पवार, भाजपा शहर उपाध्यक्ष राहुल पवार, मंदिराचे अध्यक्ष दत्तात्रय केदार, पुजारी श्री राजेश कुलकर्णी, मंदिराचे व्यवस्थापन राजेश साकळीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधाकर नेवे, रमेश बिरारी, विजय परदेशी, विठ्ठल पवार, श्रीधर लोणकर, अनिल जाधव, दीपक मंडलिक, अनिकेत केदार, विनायक पवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील, पेठ रोड. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.